लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। शिवणी गावातील महाविहार धम्मभूमी येथे आषाढ पौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न। शिवणी गावात काही वर्षांपूर्वी सुमारे 25,000 लोकांच्या उपस्थितीत भव्य धम्मदीक्षा सोहळा। बातमी बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक शिवणी गाव हे बौद्ध श्रद्धाळूंमध्ये एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते। याच शिवणी गावात काही वर्षांपूर्वी सुमारे 25,000 लोकांच्या उपस्थितीत भव्य धम्मदीक्षा सोहळा संपन्न झाला होता। त्याच पवित्र महावीर धम्मभूमीवर आज दिनांक 11 जुलै रोजी आषाढ पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। बौद्ध धर्मात आषाढ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, कारण याच दिवशी वर्षावासाला प्रारंभ होतो। या काळात उपासक उपासिका धम्माच्या आचरणाद्वारे पुण्यसंचय करतात। या पवित्र दिवशी शिवणी महाविहार येथे मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच पंचशील बुद्धवंदना, प्रवचन, ध्यानधारणा यासारख्या विविध उपक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते। महिला, पुरुष, बालक, बालिका अशा हजारो नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमात होती। सर्व धर्मप्रेमींनी उत्साहात सहभाग घेत धम्मकार्याची महान परंपरा जपत आषाढ पौर्णिमा महोत्सव यशस्वी केला। आणि आज आम्ही आमच्या गुरुला भेटण्यासाठी महाविहार धम्मभूमी शिवणी या ठिकाणी भेटायला आलेलो आहे। त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन अशा चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे। या ठिकाणी खूप जनता जमलेली होती। प्रवचन हे खूप छान झालेलं आहे आणि 5 वर्षापासून इथं भव्य सोहळा तयार होत आहे। पौर्णिमेच्या दिवशी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी खीरदान जेवण वगैरे खूप सुंदर वाटलं, खूप छान चांगलं झालं। पौर्णिमेच्या दिवशी गुरूंनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले आणि ते आम्ही संपादन करून त्याचा पुढे आचरणात आणू। आम्हाला इथे येऊन खूप बरं वाटलं आणि खूप शांत वातावरणामध्ये असं हे मंदिर उभं केलेलं आहे आणि मनाला एकदम शांत या विहारामध्ये येऊन प्रसन्न वाटलं आणि आजूबाजूचा परिसर एवढा छान आहे तुमचं, म्हणजे एकदम शांतता होता। 25,000 लोक त्या काळामध्ये होते। त्यांच्या हस्ते बोधिवृक्ष बुद्धगयाची जी फांदी आहे महाबोधिवृक्षाची, ती फांदी लावण्यात आली। आज त्या वृक्षाला जवळपास 46 वर्ष होऊन गेलेले आहेत। असं ऐतिहासिक गावामध्ये आम्ही हे बौद्ध धर्म संस्कार केंद्र सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी दर पौर्णिमेला विविध कार्यक्रमाचं नियोजन केले जाते। भिक्खूंची धर्मदेशना, वृक्षारोपण, विविध आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन शिबिरे, व्यसनमुक्ती शिबिरे, त्याचबरोबर या ठिकाणी साम्य शिबिरे, विपස්සना शिबिरे, धम्मसंस्कार शिबिरे सातत्याने ठिकाणी होत असतात आणि दर पौर्णिमेला कार्यक्रम होत असतो। बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे। आज या ठिकाणी आषाढ पौर्णिमा आणि याला धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणतात। आजची पौर्णिमा, या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, कारण बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला महत्त्व आहे। आषाढ पौर्णिमेला महत्त्वपूर्ण अशा 3 घटना घडलेल्या आहेत। महामायेला त्या ठिकाणी गर्भधारणा झालेली आहे आणि वयाच्या 39व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्यागसुद्धा याच पौर्णिमेला केलेला आहे आणि 6 वर्ष खडतर तपश्चर्या केल्यानंतर 6 वर्षानंतर ज्ञानप्राप्तीसुद्धा झाल्यानंतर या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन जे आहे, आपल्या धम्माचा पहिला उपदेश आहे, पंचवर्गीय भिक्खूंना सारनाथ या ठिकाणी तथाकथन दिलेलं आहे। तर अशा एकंदरीत या 3 गोष्टीने ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पौर्णिमेला वर्षावास प्रारंभ होतो। आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा असा वर्षावासाचा हा कालावधी असतो। पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी धम्मदेशना, भोजनदान, कीर्तन, मार्गदर्शन, व्याख्यान अशा अनेक शिबिरांचं आयोजन कार्यक्रमाचं केलं जातं। सर्व समाजातून लोक या ठिकाणी, या परिसरातून, बीड जिल्हा आणि परिसरातून सुद्धा लोक या ठिकाणी मोठ्या हजारोच्या संख्येने दर पौर्णिमेला या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी त्यांच्या मनाला सुखशांती मिळते। आपल्या दैनंदिन जीवनातून बाहेर पडून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीसाठी असणारा, करुणा, प्रेम, मैत्रीचा संगम असणारा महान विचार जो बुद्ध धम्माचा आहे, तो विचार बाबासाहेबांनी या जगाला, या देशाला दिलेला आहे। त्या बुद्ध धम्माच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होण्याकरिता आणि खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म समजून घेण्याकरिता या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही ठिकाणी करत असतो। धम्मप्रचाराच्या हेतूने, मार्गदर्शनाच्या हेतूने, बुद्ध धम्माच्या विचाराला तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी आदर्श संस्कृती, आदर्श समाज, आदर्श कुटुंब, आदर्श परंपरा निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचा हा खटाटोप आम्ही सातत्याने गेल्या 8-9 वर्षापासून ठिकाणी करत असतो आणि इथे आल्यामुळे लोकांच्या मनाला आनंद मिळतो, प्रसन्नता मिळते, लोकांना मार्गदर्शन मिळते आणि लोकांच्या मनाला शांतीसुद्धा मिळते।
आणि म्हणून हजारो त्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी येतात, दान देतात. लोकांच्या दानावरती जवळपास 6.5 एकर जमीन या ठिकाणी घेतलेली आहे. सुंदर असा जवळपास 40 लाख रुपयाचा हॉल या ठिकाणी बांधला गेलेला आहे. त्यासोबत सुंदर असं झाडे सुद्धा जवळपास 200 ते 400च्या दरम्यान झाडे या ठिकाणी लावली गेलेली आहेत. सुंदर विहीर निर्माण झालेली आहे. तसं हे संपूर्ण जो खराडोबा आहे तो उपासकांच्या दानावरती या ठिकाणी झालेला आहे. खूप लोक या ठिकाणी येऊन दान देतात. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून धम्ममय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं असतं. आणि निश्चितच मी संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या आणि परिसरातल्या जनतेला आवाहन करतो की आपण सुद्धा अवश्य या धम्मभूमी महाविहाराला आपण या ठिकाणी भेट द्यावी. प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी कार्यक्रम होत असतो, भोजनदान असतं, धम्मदेशना असते आणि बीड शहरातून बसस्टँडमधून सकाळी 10 वाजता इथे येण्यासाठी एस टीसुद्धा असते. अशा संपूर्ण व्यवस्थेने हे सुंदर असलेलं हे महाविहार धम्मभूमी केंद्र बीड जिल्हा आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने एक नव्या प्रकारची ऊर्जा, एक प्रेरणा, एक आदर्श देणारं हे महान असं बौद्ध धर्माचं संस्कार केंद्र असेल. मी आपणास या आपल्या TV चॅनलच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो. रिपब्लिकन वार्तासाठी बीड जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.